नमस्कार. नमस्कार. आज आपण पुन्हा नव्याने प्राचीन भारताच्या इतिहासाकडे वळूया. परंतु आजचा आपला जो विषय असेल, तो प्राचीन भारताचे इतर आपण जे अभ्यास विषय केले होते, त्यापेक्षा थोडासा वेगळा असणार. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे हा पण एक महत्त्वाचा गाभा आहे, की प्राचीन भारत जेव्हा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा तो खऱ्या अर्थाने विशेषतः सर्वांगाने समजून घेण्याचा प्रयत्न व्हावा. त्या उद्देशाने आपल्या अभ्यासक्रम किंवा अभ्यास मंडळाने अशा पद्धतीच्या अभ्यास रचना आपल्याला केलेल्या दिसून येते. त्यामुळे आज आपण जसं आपण मागच्या लेक्चर्समध्ये अभ्यासलं होतं, की शहरांचा विकास किंवा शहरीकरण आणि अर्बन सेक्टर्स ओके व्यापार याचा विकास याच्यावर आपण अभ्यास केला होता. म्हणजे प्रामुख्याने आपण प्राचीन भारतातील अर्थव्यवस्था किंवा प्राचीन भारताचा आर्थिक इतिहास अभ्यासण्याचा प्रयत्न केला होता. तशाच अंगाने आजचा विषयही आपला थोडा वेगळा असणार आहे, कारण प्राचीन भारताचा इतिहास किंवा कुठलाही भारतीय इतिहास आणि सामान्यतः म्हटलं तर आपल्या पुढे पहिल्यांदा उभा राहतो तो राजकीय इतिहास. परंतु राजकीय इतिहास सोडून सुद्धा इतिहासामध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की ज्याच्या संदर्भातला एक वेगळे दृष्टिकोन खरं तर ते अनौल्लेखित राहिले किंवा ते पॉप्युलर मेमरीच्या किंवा सार्वत्रिक स्मृतींचा भाग कमी राहील. ओके. तर किंवा अशा घटकांना इतिहास लेखनामध्ये किंवा इतिहास समजून घेण्याच्या प्रक्रियेमध्ये थोडं वेगळं स्थान देण्यात आलं होतं. म्हणजे विशेषतः आर्थिक इतिहासाच्या संदर्भात म्हणजे फार वेगळ्या पद्धतीच्या वेगळ्या धाटणीच्या समाज रचना आर्थिक उन्नती करणाऱ्या सामाजिक संरचना अस्तित्वात असून सुद्धा इतिहासकारांनी सुरुवातीच्या काळात त्या आर्थिक संरचनेकडे दुर्लक्ष केलेलं दिसून येतं. तशाच पद्धतीने एक सगळ्यात अत्यंत महत्त्वाचा आणि कळेचा म्हणजे ज्याला आपण लिंगभाव म्हणू शकतो, तो लिंगभावाचा इतिहास समजून घेणं. आता लिंगभावाचा इतिहास हा ज्याला सुद्धा वेगवेगळ्या काळाच्या टप्प्यांवर वेगवेगळ्या पद्धतीने बघता येऊ शकतो. ओके. परंतु आपण लिंगभावाचा इतिहास आणि विशिष्टतः स्त्रियांचा इतिहास, प्राचीन भारतातल्या स्त्रियांचा इतिहास अशा अंगाने आजचं व्याख्यानाची किंवा आजच्या लेक्चरचा गाभा असणं अपेक्षित आहे. ओके. त्यामुळे आपल्या म्हणजे आतापर्यंत आपण जो राजकीय इतिहास अभ्यासला त्यामध्ये मौर्य, गुप्तोत्तर कालखंड, हर्षवर्धन आणि हर्षवर्धनाच्या समांतर असलेले इतर असंख्य राजकीय राजवटी. त्यामुळे रूढार्थाने पुन्हा हा एका राजकीय घराण्यांच्या राजकीय परिस्थितीचा केलेला अभ्यास होता. परंतु काल आणि आज आपण किंवा मागच्या लेक्चरमध्ये आजच्या लेक्चरमध्ये आपण दोन वेगळ्या की ज्याचा संबंध म्हणजे ज्याची आपण राजकीय चौकट जरी वापरलेली असली तरी आशय आणि गाभा हा पूर्णतः अराजकीय आहे. म्हणजे उदाहरणार्थ आर्थिक इतिहास समजून घेताना आपल्याला पुण्याच्या कार्यकाळात कोणत्या पद्धतीच्या राजकीय व्यवस्था होत्या याच्यावर भर द्यावा लागेल. राजकीय व आर्थिक व्यवस्था चालवण्यासाठी ज्या काही संस्था किंवा इतर ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी घटना आणि इतर प्लेयर्स असतात की जे अर्थव्यवस्थेचे महत्त्वाचे प्लेयर्स म्हणून काम करतात त्याच्यावर लक्ष केंद्रित करणं अपेक्षित होतं की जे आपण केलं. त्याच पद्धतीने आत्ताच्या लिंगभावाचा इतिहास समजून घेताना आपल्याला रूढार्थाने आणि परंपरागत अर्थाने सुद्धा स्त्रियांची समाजाची स्थिती समाजामध्ये असलेलं स्थान त्यांची स्थिती याच्या अंगाने चर्चा करणं अपेक्षित आहे. त्यामुळे आणि म्हणजे स्त्रियांचा इतिहास किंवा लिंगभावाचा इतिहास हा खरं तर अत्यंत प्रासंगिक किंवा आत्ता आलेले इतिहासामधली एक महत्त्वाची शाखा आहे. आत्ता इतिहासामध्ये आलेली महत्त्वाची शाखा आहे असं म्हटल्याच्या नंतर याचा अर्थ इतिहासामध्ये असं घडून गेलं नव्हतं असं नाही. तर सुरुवातीपासूनच इतिहासामध्ये या सगळ्या घटना म्हणजे आर्थिक संरचना, आर्थिक प्लेयर्स, सामाजिक संरचना, स्त्रिया इत्यादी इत्यादी. परंतु मुख्यधारेतल्या इतिहासकारांकडून आणि इतिहास वाचकांकडून सुद्धा अशा पद्धतीच्या इतिहासाकडे थोडंसं दुर्लक्ष झालेलं दिसतं. आणि त्यामुळे ज्या काही आपल्या पॉप्युलर मेमरीज आहेत म्हणजे प्रसिद्ध ऐतिहासिक स्मृती आहेत त्या स्मृतींमधून हा इतिहासाचे संदर्भ इतिहासाचे दाखले थोडेसे अत्यंत कमी किंवा नगण्य बोलतात. परंतु तरी सुद्धा म्हणजे हा जरी हे जरी चर्चा विश्व वर्तमानकालीन असलं आधुनिक असलं त्या अर्थाने तरी सुद्धा प्राचीन भारतापासून
भारतामध्ये स्त्रियांसंदर्भातले विविध दृष्टिकोन बाळगलेले आपल्याला दिसून येतात. ओके. त्यामुळे वर्तमान जे चर्चाविश्व आहे ते विविध विचारधारांनी व्यापलेलं आहे. जे स्त्रियांकडे बघणाऱ्या, स्त्रियांची स्थिती समजून घेणाऱ्या जे काही वेगवेगळे सिद्धांत आले, त्याचे प्रामुख्याने युरोपियन धर्तीवरनं आले. प्रामुख्याने युरोपियन इतिहास लेखनाच्या परंपरेतून आले आणि काही जागतिक परिस्थितीच्या संदर्भातले विशेषतः स्त्रीवाद्यांनी उभे केलेले प्रश्न, की जे इतिहास आणि इतर अन्य सामाजिक शास्त्रांसोबत समोर सुद्धा उभे केलेले आपल्याला दिसून येते. त्यामुळे ती चौकट आपण न वापरता ती चौकट का आहे? तर ती चौकट काही प्रमाणामध्ये स्त्रीवादी आपण असं म्हणूया, ओके, की ज्यामध्ये वेगवेगळ्या ज्यामध्ये पुरुष आणि स्त्रियांच्या संदर्भातल्या वेगवेगळ्या हायरार्किकल रिलेशन्स दाखवण्याचं किंवा उतरंडीच्या जागा दाखवण्याचं आणि या सगळ्या विषमता म्हणजे स्त्री पुरुषांमधला भेद या सगळा घडवला गेलेला असा भेद आहे आणि त्याला कुणीतरी विशिष्ट वर्ग, समूह, जात अशी जबाबदार आहे अशा पद्धतीचा अन्वयार्थ त्या चौकटी वापरल्याने आपल्याला त्या वापरल्याने होतो. आणि या चौकटींचा अर्थातच महत्त्व हे लिंगभावाचा इतिहास समजून घेण्यामध्ये आहे. परंतु आपण लिंगभावाचा इतिहासाला काही स्पर्श नक्कीच करणार आहोत या धड्यामध्ये. परंतु प्रामुख्याने आपण स्त्रियांचा इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याच्यामधला जो सैद्धांतिक भाग आहे, त्याच्यामध्ये ज्या काही स्त्रियांच्या घडणी, पुरुषांच्या घडणी हे जे काही महत्त्वाचं स्त्रीवादाने दिलेलं अन्वयार्थाचं साधन आहे, ते आपण फार कमी प्रमाणात. त्यामुळे महिलांची स्थिती असा आपला खरं तर आजच्या प्रकरणाचं नाव आहे. आणि पुन्हा आपण तेच मुख्य जे काही शीर्षक आहे आपल्या लेक्चरचं, की भारताचा इतिहास, प्राचीन भारताचा इतिहास भाग 2 त्यामधले आपण प्रामुख्याने मध्ययुगीन भारतातील संक्रमण समजून घेण्याचा प्रयत्न करतो. हे भारताचा इतिहास हे मुख्य शीर्षक, मध्ययुगीन भारतातील संक्रमण हे उपशीर्षक आणि त्यामधलं युनिट क्रमांक 11 महिलांची स्थिती. त्यामुळे जे उपशीर्षक आहे त्यावरून आपल्याला एक लक्षात येतं की आपण व्यापार आणि अर्थव्यवस्था आणि आजचं लेक्चरही हे समजून घेताना मध्ययुगीन भारताची सुरुवात होण्याच्या पूर्वीचा किंवा प्राचीन भारतापासून मध्ययुगीन भारताकडे सरकण्यामधला किंवा तो जो संक्रमणाचा काळ आहे त्यावर आपण त्या ज्या मोकळ्या जागा आहेत, ज्या काय मिसिंग लिंक्स आहेत इतिहासामधल्या, त्याच्यावर भाष्य करतोय. त्याच्यामधल्या वेगवेगळ्या गोष्टींचा उलगडा करण्याचा प्रयत्न करतोय. त्यातला एक महत्त्वाचा म्हणजे व्यापार आणि अर्थव्यवस्था आणि शहरीकरण हे जे 2-3 महत्त्वाचे ज्या थीम होत्या त्याच्यावर आपण चर्चा केली आहे. त्यामुळे आज याच काळातला म्हणजे पिरियडायझेशन म्हणून, कालानुक्रम म्हणून आपण पुन्हा मध्ययुगीन भारताची सुरुवात होण्याच्या अगोदरची किंवा सुरुवातीची पार्श्वभूमीच्या संदर्भामध्ये स्त्रियांची स्थिती नेमकी काय होती हे समजून घेतो. त्यामुळे एका बाजूला की यानंतर मध्ययुगीन भारताची सुरुवात होते, मध्ययुगीन ऐतिहासिक कालखंडाची सुरुवात होते आणि त्याच्या अगोदर जर आपण बघितलं तर गुप्तोत्तर कालखंड आहे. गुप्त साम्राज्य लयास गेल्याच्या नंतर आणि मध्ययुगीन भारताची सुरुवात होण्याच्या अगोदर हा जो काही मधला इसवी सन पूर्व 6व्या शतकानंतरचा आणि इसवी सन पूर्व 10व्या आणि 11व्या शतकाच्या अगोदरचा म्हणजे असा एक 400-500 वर्षाचा जो इतिहास आहे यावर या 400-500 वर्षामध्ये असंख्य घडामोडी, असंख्य घटना आणि असंख्य विविध पद्धतीच्या ऐतिहासिक घटित घडलेली आहेत की ज्याचं सिद्धांतर करणं किंवा ज्याच्यावर प्रकाशझोत टाकणं हे सुद्धा प्राचीन भारताचा इतिहास समजून घेण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा अंग आहे. ओके. त्यामुळे आणि हा एक ट्रान्झिशन आहे नंतर म्हणजे जसा समाज हा मूलतः आर्थिक संरचनेमुळे आणि नवीन आलेल्या उत्पादन अवस्थेमुळे बदलला, तशाच पद्धतीने स्त्रियांच्या स्थिती किंवा स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा हा पिढ्या दर पिढ्या किंवा वर्षागणिक बदलत गेलेला आपल्याला दिसून येतो. ओके. त्यामुळे या काळामध्ये असलेली महिलांची स्थिती आणि नंतर जो मध्ययुगीन कालखंड सुरू होतो त्यामध्ये असलेली महिलांची स्थिती याची तुलना करणं यामुळे शक्य होतं आणि त्या अनुषंगाने आपल्याला हा संक्रमण अवस्थेतील महिलांची स्थिती नेमकी कशी होती हे समजून घेणं अगत्याचं आहे. त्यामुळे महिलांची स्थिती समजून घेताना आपण प्रामुख्याने या कालखंडामध्ये एक जो विचार विश्व आहे म्हणजे महिलांच्या संदर्भातलं प्राचीन भारतीय नागरिकांचं आणि प्राचीन भारतीय शासकांचं नेमकं विचार विश्व काय आहे, ते कसं बघतात, त्याचे दृष्टिकोन काय आहेत, याच्या संदर्भातल्या गोष्टी बघणार आहोत.
त्याच पद्धतीने दुसऱ्या एका बाजूला ज्या युरोपियन चौकटी या पूर्ण अर्थाने पुरुषांना आरोग्याच्या पिंजऱ्यात उभं करून करतात आणि अ, त्यामुळे एक वेगळ्या पद्धतीचा अ, एक उकल करण्याचा प्रयत्न सुद्धा त्या सिद्धांतांमधून होतो. परंतु आपण त्याऐवजी ज्या विविध सामाजिक संरचना होत्या, त्या सामाजिक संरचनेमध्ये स्त्रियांनी वठवलेली भूमिका त्या कुठल्या पदांपर्यंत गेलेल्या होत्या. विविध कालखंडामध्ये विशेषतः गुप्ता कालखंडामध्ये स्त्रियांची स्थिती काय होती, गुप्तोत्तर कालखंडामध्ये स्त्रियांची स्थिती काय होती, दख्खनमधले जे काही राजव्यवस्था होत्या त्याच्यामध्ये स्त्रियांची नेमकी स्थिती कशी होती. त्याचबरोबर पुष्यभूती, कनौज आणि इतर हे जे काही महत्वाची राजघराणे, राजकीय व्यवस्था या संक्रमण कालखंडात उदयाला येतात त्या सगळ्या कालखंडामध्ये स्त्रियांकडे नेमकं कुठल्या दृष्टिकोनातून बघितलं गेलं आणि स्त्रियांचा जो अवकाश आहे तो नेमका कुठल्या घटनांनी व्यापलेला होता या संदर्भातली साधक चर्चा आपण करणं अपेक्षित आहे. आणि या सगळ्या ज्या ज्या राजघराण्याची नावं आपण आता घेतली ती सगळी राजघराणी इतिहासामध्ये अजरामर आहेत किंवा इतिहासामध्ये त्याची दखल पानागणित घेण्यात आलेली आहे प्राचीन भारताचा इतिहास समजून घेताना. परंतु त्याच कालखंडातल्या स्त्रियांच्या स्थितीवरचं भाष्य आपल्याला फार कमी प्रमाणामध्ये मिळतं आणि म्हणून त्या कालखंडाची या राजकीय परिप्रेक्ष्यातील स्त्रियांच्या नेमक्या अवस्थेबद्दल आपल्याला समजून घेणं अगत्याचं आहे. त्यामुळे भारताचा इतिहास फालतून मध्ययुगीन भारतातील संक्रमणाच्या कालखंडावर सुद्धा आपण युनिट क्रमांक 11 महिलांची स्थिती या संदर्भात भाष्य करणार आहोत. तर नेमकं आपण हा धडा समजून घेताना हे जे प्रकरण आहे म्हणजे प्राचीन भारताचा इतिहास ते समजून घेताना काय काय कुठल्या कुठल्या गोष्टींची चर्चा करणं आपल्याला अपेक्षित आहे की जो आपला खरं तर आतापर्यंत सगळ्याच व्याख्यानाचा सगळ्याच लेक्चरचा एक प्रारूप राहिलेला आहे. तर त्या प्रारूपावर सुद्धा प्रकाशोधक टाकून आपले काही महत्वाच्या बिंदूंची चर्चा म्हणजे विषयाच्या म्हणजे विषयात शिरण्याच्या अगोदर विषयाला हा स्पर्श करण्याच्या अगोदरच आपण समजून घेणार आहे की ज्यामुळे आपल्याला एक चौकट स्त्रियांच्या स्थितीच्या महिलांची स्थिती समजून घेतानाची जी काही चौकट आहे तीही समजेल आणि त्याच्यामुळे नेमकं कुठल्या पद्धतीच्या राजकीय घडामोडीमुळे स्त्रियांच्या स्थितीला म्हणजे त्याची स्थिती सुधारली की त्याची स्थिती डबघाईला आली अशा पद्धतीचे अन्वयार्थ काढणं आपल्याला सोपे होऊ शकतं. ओके. त्यामुळे असं नाही की संपूर्णपणे स्त्रियांचा इतिहास हा कालवंडलेला इतिहास किंवा पूर्णपणे की ज्यांना मुख्य धारेमध्ये कधी आणलंच नाही. तर अशा पद्धतीच्या ज्या काय साचेबद्ध मांडणी आहेत त्या मांडणीच्या ऐवजी आपण प्रामुख्याने एक त्रोटक साधक चर्चा आणि महत्वाच्या स्त्रियांचे दाखले देऊन स्त्रियांच्या स्थितीवरचं भाष्य प्रकट करणार आहोत. त्यामुळे इतर आतापर्यंत जे सगळे आपले व्याख्यान आहेत त्या व्याख्यानांचा जो काही संरचना असते जो काही ढाचा असतो त्यानुसार आपल्याला यामध्ये जवळजवळ 7 महत्वाच्या थीम्सवर 7 महत्वाच्या बिंदूंवरती चर्चा करणं अपेक्षित आहे. आणि 7 बिंदू म्हणजे हे केवळ सैद्धांतिक असे बिंदू नाही तर त्या 7 बिंदूंनी प्राचीन भारताच्या महिलांच्या स्थितीचा आढावा तर घेतलाच त्याचबरोबर महिला स्त्रियांचा इतिहास प्राचीन भारतीय स्त्रियांच्या इतिहासाच्या लिखाणासाठी या बिंदूंनी एक वेगळ्या पद्धतीची मदत केलेली आपल्याला दिसून येते. कारण जे जे काही बिंदू आपण ओळख म्हणून प्रस्तावना म्हणून चर्चेसाठी घेतो त्या सगळ्या बिंदूंचा एक स्वतःचा इतिहास आणि त्या स्वतःची क्रोनॉलॉजी किंवा क्रमवार संगती प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये आढळून येते. ओके. त्यामुळे फक्त सैद्धांताच्या पातळीवर नाही तर प्रत्यक्षदर्शी कोणत्या पद्धतीच्या उपमा कोणत्या पद्धतीची प्रतीकं स्त्रियांची अवस्था विशद करताना मांडलेली आहे याचा सुद्धा उलगडा आपल्याला यामध्ये होईल. त्यामुळे आपलं आहे युनिट क्रमांक 11. या युनिट क्रमांक 11 मध्ये आपण पहिल्यांदा नेमकी हे प्रकरण समजून घेण्याची हा धडा समजून घेण्याची उद्दिष्ट काय म्हणजे हा अभ्यासक्रम बनवताना ज्या पद्धतीच्या ज्या जी उद्दिष्ट समोर ठेवण्यात आली किंवा हा संपूर्ण धडा प्रकरण वाचल्यानंतर समजून घेतल्यानंतर ऐकल्यानंतर यामधून आपल्याला काय समजून घेणं अपेक्षित आहे अशा महत्वाच्या बिंदूंची चर्चा म्हणजे या प्रकरणाचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे अशी कोणती उद्दिष्ट नजरेसमोर ठेवलेली आहे
की जे स्त्रियांचा इतिहास, प्राचीन भारतीय स्त्रियांचा इतिहास समजून घेतल्यानंतर ती पूर्णत्वास जातील. या सगळ्या ज्या 3-4 महत्त्वाची उद्दिष्ट आहेत, त्यांची पुनर्व्याख्या किंवा त्यांच्या संदर्भातला महत्त्वाचा प्रकाशझोत किंवा त्याचा उल्लेख आपल्याला इथल्या काही स्लाइड्समध्ये किंवा पुढच्या काही स्लाइड्समध्ये आपण तो करूच. ओके. त्यामुळे कुठल्याही धड्याचं, प्रकरणाचं, अभ्यासाचं, ज्ञानाचं वाचन करताना, ग्रहण करताना त्याच्यातून जे काही मिळत असतं, अवगत होत असतं, तर तशाच पद्धतीच्या यातून काय अवगत होणं अपेक्षित आहे, अशा पद्धतीची उद्दिष्ट यामध्ये ठरवण्यात आलेली आहे. परिचयाच्या संदर्भात काही बाबतीमध्ये आपण परिचय अगोदरच करून घेतलेला आहे. भारताला म्हणजे प्राचीन भारताच्या संदर्भामध्ये म्हणजे प्राचीन भारताच्या इतिहासाला विविध पद्धतींनी किंवा वेगवेगळ्या गोष्टींमुळे जरी एक माघार घ्यावी लागली त्याच्या किंवा मर्यादा असली, म्हणजे युरोपियन इतिहास ज्या पद्धतीने साजरा केला जातो तशा पद्धतीने जरी युरोपियन भारतीय इतिहास साजरा केला गेला नसेल, त्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे भारताला इतिहास लेखनाच्या परंपरा नसणे असा युरोपियन आरोप होता. तर त्या आरोपाच्या संदर्भात किंवा त्या आरोपाला आपण तिथे बाजूलाच ठेवून आपण आपल्या पद्धतीने भारतातील स्त्रियांचा इतिहास म्हणजे भारतीय पद्धतीने भारतीय संस्कृतीच्या अनुषंगाने प्राचीन भारतातील इतिहासाचा अभ्यास स्त्रियांच्या संदर्भात करणं अपेक्षित आहे. आणि त्यामुळे एका बाजूला आपल्याकडे कठोर अशा न्यायिक व्यवस्था, दुसऱ्या बाजूला कठोर म्हणजे कुठल्या अर्थाने धर्मशास्त्र पंडिती अर्थाने कठोर अशा न्यायिक व्यवस्था, त्याचबरोबर धर्मशास्त्रीय दृष्ट्याच निर्माण केलेले महत्त्वाचे सामाजिक नीती नियम आणि हे सगळं असताना स्त्रियांच्या संदर्भात सुद्धा काही नीती-नियम केलेले आपल्याला दिसून येते. त्या सगळ्या नीती-नियमांच्या संदर्भातली चर्चा विशेषतः हे नीती-नियम ज्या धर्मग्रंथांमध्ये आहेत आणि ज्या धर्मग्रंथांनी या नीती-नियमांचा प्रसार केलेला आपल्याला दिसून येतो, की ज्याच्यामुळे आपल्याला प्राचीन भारतीय नागरिकांचं स्त्रियांबद्दलचं मनोविश्व समजून घ्यायला, उलगडून घ्यायला मदत होते. तर त्याचा अभ्यास तो सुद्धा एक महत्त्वाचा परिचय म्हणून आपल्याला या प्रकरणाकडे बघता येईल. म्हणजे एका बाजूला ह्या ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादा असताना सुद्धा दुसऱ्या बाजूला म्हणजे मर्यादांचीच जर त्यावेळी अजून घ्यायची म्हटली तर भारतामध्ये असलेल्या जाती व्यवस्था, धर्मव्यवस्था आणि इतर वैदिकोत्तरवाद इत्यादीच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये स्त्रियांचं नेमकं स्थान कुठे आहे याचा शोध घेणं हे सुद्धा महत्त्वाचं ज्ञानाच्या क्षेत्रात टाकलेलं पाऊल ठरेल. आणि त्यामुळे या मर्यादा असताना सुद्धा भारतामध्ये एक वेगळ्या पद्धतीच्या ज्ञानी परंपरा की ज्यामध्ये आपल्या स्त्रियांचा सहभाग असलेला आढळून येतो, तर त्या परंपरांची ओळख सुद्धा तुम्ही यामधून होईल. म्हणजे उदाहरण ज्ञानी परंपरा कुठल्या अर्थाने की भारताला म्हणजे प्राचीन भारताला विद्वत्तेची अशी एक परंपरा आहे. ती विद्वत्ता ही खरं तर धर्मशास्त्री ग्रंथांच्या अनुषंगाने अवगत झालेली विद्वत्ता होती. ती कुठल्या तरी संकीर्ण किंवा ॲब्स्ट्रॅक्ट अशा वास्तवातून निर्माण न होता ती भारताची जी भौतिक परिस्थिती होती त्याच्या सूक्ष्म निरीक्षणातून ती उदयाला आलेली होती. पण तरीसुद्धा भारतामध्ये म्हणजे या सगळ्या मर्यादांसकट स्त्रियांच्या संदर्भात जरी समजा काही त्रोटक आणि काही कर्कच्चून असलेले नीती नियमन होते की ज्यामुळे स्त्रियांचं अस्तित्व किंवा स्त्रियांचं स्वातंत्र्य हे धोक्यात आल्याचं किंवा स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर पुरुषांनी घाला घातल्याचं, राज्यव्यवस्थेने घाला घातल्याचं जरी दिसत असलं तरी महत्त्वाच्या महत्त्वाच्या ज्या स्त्रिया ज्या ज्ञानी स्त्रिया होत्या त्याची नोंद सुद्धा इतिहास घेतो. उदाहरणार्थ गार्गी, मैत्रेयी सारख्या स्त्रिया. त्यामुळे या सगळ्या अनुषंगाने आपल्याला प्राचीन भारताच्या अशा पद्धतीची जी उदाहरणं आहेत की जे खरं तर युरोपियन इतिहास पद्धतीचा साचा याला एक वेगळ्या पद्धतीने पर्याय ठरू शकतात. तर त्या अनुषंगाने आपण या सगळ्याची चर्चा करू. त्यामुळे हा परिचय खरं तर या प्रकरणाचा या धड्याचा आहे. दुसरा जो एक महत्त्वाचा मुद्दा आहे की आपण ज्या कालखंडाच्या संदर्भात किंवा ज्या संक्रमणावस्थेच्या कालखंडाच्या संदर्भात चर्चा करतोय तर तो संक्रमणावस्थेचा कालखंड हा खरं तर गुप्तोत्तर कालखंड म्हणून गणला गेला होता. आणि या कालखंडामध्ये म्हणजे किंवा प्राचीन भारताच्या म्हणजे मानवी सभ्यता आणि संस्कृतीचा इतिहास जेव्हापासून नोंद आहे तेव्हापासून आपल्याला लग्नाच्या किंवा विवाहाच्या परंपरा प्रथा आढळून येतात. तर प्रामुख्याने विवाह हे एकक म्हणून सुद्धा त्याकडे बघता येईल. एकक कुठल्या अर्थाने
की स्त्रियांची नेमकी परिस्थिती काय, स्त्रियांना नेमकं कुठल्या दृष्टिकोनातून बघितलं जातं, याचं एक म्हणून आपण विवाह या लग्न संस्थेला किंवा विवाह या संस्थेकडे आपण बघू शकतो. त्यामुळे विविध राज्यातले विवाहांची उदाहरणं आपण यामध्ये घेत आहोत. याच्यातून आपल्याला काय अवगत होईल की यामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये विवाहाच्या प्रथा, परंपरा आणि चालीरीती नेमक्या कोणत्या, त्याच्या चालीरीती सांस्कृतिक आणि इतर सामाजिक इतिहास समजून घेताना जशा महत्वाच्या आहेत, तसाच तो स्त्री इतिहास उभा करताना सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे, की स्त्रियांचा इतिहास समजून घेताना सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे. कारण राज्यांमध्ये जे विवाह झाले ते नेमके त्याच्या मागचं प्रयोजन, इंटेन्शन, भावना नेमकी काय, म्हणजे ती केवळ त्या स्त्रीच्या उत्थानाकरता होती की ते शासकांच्या आपसातल्या आंतरविरोधाच्या अपरिहार्यतेतून आलेल्या अशा पद्धतीचे विवाह लावले. तर याचं उत्तर आपण पुढच्या काही स्लाइड्समध्ये देणार आहोत. परंतु अशा पद्धतीचे जे काही विवाह आहे की जे खरं तर काही बाबतीमध्ये आपण ज्याला सामाजिक राजकीय अशी विवाह म्हणू शकतो, तर या विवाहाच्या संदर्भातले दाखले काही उदाहरणांसह आपण घेणार आहोत. आणि प्रामुख्याने राज्यातले विवाहाची चर्चा करताना आपण गुप्त साम्राज्य आणि पुष्यभूती हे खरं तर ठाणेश्वरचे होते. ठाणेश्वरचं इथलं जे घराणं होतं पुष्यभूती, जे वर्तमान संदर्भामध्ये आपल्याला हिमालयन प्रदेशात त्या हिमालयाच्या संदर्भात आढळतं. तर त्या भागातून ही पुष्यभूती मंडळी किंवा पुष्यभूती एक राजकीय घराणं म्हणून तयार आलं होतं, की ज्यांच्यामध्ये गुप्ता आणि पुष्यभूतीमध्ये थोडंसं वेगळेपणा आहे. वर्धन फॅमिली जी नंतरच्या काळात उभी राहते, ती पुष्यभूतीपासून निर्माण त्याचा जो ऐतिहासिक लिनिएज आहे, त्याचा जो ऐतिहासिक वारसा आहे, तो पुष्यभूतींचा आणि हर्षवर्धनाचा आपल्याला दिसून येतो. त्यामुळे गुप्त कालखंडामध्ये नेमकं स्त्रियांबद्दलचे असलेले दृष्टिकोन आणि परिस्थितीबद्दलचे असलेल्या दृष्टिकोनाची चर्चा करणं अपेक्षित आहे. त्यामध्येही प्रामुख्याने गुप्त साम्राज्यामधले किंवा गुप्त कार्यकाळामध्ये जे काही विवाह लागले, जे विवाह घडवले गेले, त्यामागची राज्यकर्त्यांची, शासकाची मनोभूमिका आणि इतर राजकीय भूमिका नेमक्या काय होत्या, त्यामध्ये स्त्री उत्थान हे होतं की कुठल्या पद्धतीच्या वेगळ्या राजकीय अटी आणि गरजेपोटीचे असे विवाह लागले होते, यावर सुद्धा आपण गुप्तांची विवाह पद्धती आणि पुष्यभूतींच्या राज्यातील विवाह परंपरा किंवा संरचना समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर रॉयल हॅरम किंवा ज्याला आपण दरबारी स्त्रिया असं एक मराठीमध्ये भाषांतर करू शकतो. दरबारी स्त्रियांमध्ये म्हणजे दरबारी स्त्रियां हे एक वेगळं एकक म्हणून सुद्धा आपल्याला बघता येईल. जसं की विवाह हे एकक आहे की ज्याद्वारे आपल्याला त्या स्त्रियांच्या संदर्भातले दृष्टिकोन कळतील, तशाच पद्धतीने हे एक महत्वाचं एकक आहे, अभिजात दरबारी स्त्रिया. आता दरबारी स्त्रियांचं म्हणजे नेमकं काय की जे राजदरबारामध्ये खरं तर त्या काळातल्या शासक आणि पुरुषांच्या च्या मनाच्या अवस्था आणि इतर गोष्टींना रिझवण्यासाठीच्या असलेल्या या काही स्त्रिया वगैरे होत्या की ज्या दरबारी स्त्रिया म्हणून ओळखल्या गेल्या. त्यामध्ये दरबारी कर्मचारी म्हणजे आणि इतर रॉयल फॅमिलीतल्या किंवा राजसत्तेच्या कुटुंबातल्या असलेल्या स्त्रिया आणि अशा या गोष्टींचं मिश्रण आढळून येतं. त्यामुळे दरबारी स्त्रिया ह्या खरं तर विविध राजघराण्यांमध्ये विविध पद्धतीने अभिव्यक्त झालेल्या आणि विविध पद्धतीचा त्यांचा इतिहास असलेला आपल्याला दिसून येतो. आणि नंतरच्या काळात विशेषतः वात्सायन आणि इतरही महत्त्वाचे जे काय प्राचीन भारतीय इतिहास लेखनाच्या संदर्भातले अभ्यासक आहेत, त्यांनी सुद्धा यांचा एक वेगळ्या पद्धतीचा उलगडा दाखवून दिला. इनफॅक्ट म्हणजे त्यांनी या रॉयल हॅरम किंवा दरबारी स्त्रियांचं वर्गीकरणच करून टाकलं. म्हणजे वात्सायन खरं तर 3 पद्धतीच्या स्त्रिया असतात असं म्हणतो आणि त्याचं वर्गीकरण सुद्धा तो देतो आणि त्याच्या पाठीमागचा तर्क सुद्धा पुरवतो. त्यामुळे वात्सायन 3 पद्धतीच्या स्त्रियांचं वर्गीकरण करतो की ज्याची चर्चा आपण पुढच्या स्लाइडमध्ये करणार आहोत. त्यामुळे दरबारी स्त्रिया हे एक सुद्धा महत्वाचं एक स्त्री संदर्भातली पार्श्वभूमी आणि स्त्री संदर्भ समजून घेताना आपल्याला लक्षात येईल.
नंतरचं एक महत्वाचं मानक किंवा एकक असं आहे, म्हणजे खरं तर ते एक डेझिग्नेशन होतं गावाचं, म्हणजे प्राचीन भारतीय गावांचं. आणि गावांमध्ये ज्या ज्या गावात गणिका आढळत होत्या, तर ते गणिका हे स्वतःच एक एकक म्हणून बघता येईल. म्हणजे ज्यामध्ये एलिट गणिका किंवा उच्चभ्रू वर्गातून आलेल्या गणिका आणि इतर सुद्धा त्याचं वर्गीकरण करता येईल. गणिका खरं तर रूढार्थाने, ज्याला इंग्रजीमध्ये प्रॉस्टिट्यूट हा शब्द आहे, तशा संदर्भाने प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये वापरला आहे. परंतु गणिका या शब्दाभोवती सुद्धा विविध पद्धतीचं वलय, विविध पद्धतीचं आकर्षण त्याही काळात आपल्याला होतं. परंतु गणिका ह्या त्या काळातल्या ग्रामरचनेचा आणि समाजरचनेचा अविभाज्य भाग सुद्धा आपल्याला होता. आणि ग्रामरचनेचा हा शब्द मी का वापरतोय, कारण हा जो गुप्तोत्तर कालखंड आहे, त्यामध्ये हळूहळू त्या संपूर्ण अर्थव्यवस्थेचं ग्रामीणीकरण होण्याकडे सुरुवात झालेली होती. कारण नंतरच्या काळामध्ये खरं तर शहरांचा आणि उद्योग व्यापाराचा ऱ्हास झालेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणजे आणि त्यामुळे त्या संदर्भातल्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये स्त्रियांची नेमकी भूमिका आणि स्त्रियांकडे बघण्याची नेमकी भूमिका काय, त्याच्यातून आपल्याला उच्चभ्रू वर्गातल्या स्त्रिया आणि या सगळ्यांचे जे काही आंतरसंबंध आहेत, ते सुद्धा उलगडून दाखवता येतील. त्यामुळे गणिका हे खरं तर त्या आणि मुद्दा होता ग्रामरचनेचा. तर ग्रामरचनेमध्ये सुद्धा गणिका हे एक महत्त्वाचं पद आणि दरबारामध्ये सुद्धा एक महत्त्वाचं पद म्हणून म्हणजे डेझिग्नेशन्स म्हणून गणलं गेलेलं आहे. अशा स्त्रिया की ज्या थोड्याशा स्वैर आहेत, की ज्या राजदरबाराच्या गरजेपोटी किंवा सामाजिक गरजेपोटी त्या गणिका झालेल्या आहेत. परंतु अशा पद्धतीचा परसेप्शन किंवा अशा पद्धतीचा विचार आपल्याला गणिका हे एकक समजून घेताना किंवा हे पद समजून घेताना लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे हे बिंदू चर्चा करतानाच आपल्या असं लक्षात येतं, की असे जे विविध एकक आहेत, त्या एककातून म्हणजे त्या एककाच्या अवतीभोवती विविध पद्धतीच्या स्त्रिया आणि विविध पद्धतीच्या स्त्रियांचं म्हणणं आणि विविध पद्धतीच्या स्त्रियांचं दुःख सुद्धा आपल्याला दिसून येतं. म्हणजे एक विवाह हे एक आहे. त्यामुळे विवाहामध्ये जो उलगडा आपण पुढच्या स्लाइडमध्ये करणार आहोत तो असा, की हे स्त्री उत्थानासाठी, तिच्या गरजेसाठी, स्त्री आणि पुरुष हे समान आहेत हे बिंबवण्यासाठी, की ते एका राजकीय कृतीपोटी या विविध राजांनी त्यांच्या मुली एकमेकांना दिल्या, त्या त्यांच्या राज्या व्यवस्थेमध्ये एक वेगळ्या पद्धतीची समेट झालेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे विवाह या एककातून तो परसेप्शन किंवा तो दृष्टिकोन आपल्याला म्हणजे गुप्त आणि पुरुषवृत्ती संदर्भात दिसतो. दरबारी स्त्रियांच्या संदर्भात सुद्धा दिसतो. गणिका हे एक अत्यंत वेगळं व्याख्या. आणि या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर आपण त्या काळामधले विवाह, वैधव्य आणि पुनर्विवाहाच्या संदर्भातल्या काय चालीरीती, काय प्रथा आणि काय गोष्टी होत्या याचा अभ्यास करणार आहे. तर त्यामुळे सैद्धांताच्या पातळीवर या काही गोष्टी चा सूक्ष्मोक्ष लागल्याच्या नंतर आपण दख्खन या भूप्रदेशातल्या स्त्रियांच्या संदर्भातल्या समज आणि स्त्रियांनी केलेल्या कामगिरीचं वर्णन या स्त्रियांची परिस्थिती समजून घेताना करणार आहोत. त्यामुळे स्त्रियांची परिस्थिती आणि स्त्रिया ह्या डिकोड करताना, या समजून घेताना कुठल्याही बोजड सिद्धांतांचं आधार केला नाही किंवा घेतला जात नाही. त्यामुळे डेक्कनमध्ये नेमकं कोणत्या पद्धतीच्या स्त्रिया होत्या, डेक्कनमध्ये नेमकी काय अवस्था होती, याची चर्चा आणि कुठल्या स्त्रियांनी नाव मिळवलं, हे एक महत्त्वाचे बिंदू आपण चर्चा करणार आहोत. सो तामिळ हा जो एक प्रदेश होता, म्हणजे आता ह्या सगळ्या जो काही सांचा आहे या गोष्टीचा रूपरेखा आहे त्या त्यामध्ये आपल्याला उत्तर भारत, मध्य भारत आणि दक्षिण भारत या सगळ्यांच्या संदर्भात, या स्त्रियांच्या संदर्भातले असलेले दृष्टिकोन यामुळे उजागर होणं शक्य आहे. तामिळ हा खरं तर संगम साहित्याच्या संदर्भात वापरलेला शब्द, की जो तामिळ राज्याच्या संदर्भात किंवा त्या राज्यव्यवस्थेच्या संदर्भात सुद्धा वापरलेला. त्यामध्ये आपण संगम एज आणि संगमानंतरचे जे काय काळ होता, त्या काळाच्या संदर्भात स्त्री अवस्था, स्त्रियांच्या स्थितीचे काही महत्त्वाचे दाखले घेणं अपेक्षित आहे. आणि नंतरच्या काळात आपल्याला पांडव आणि पल्लव हे जे काही दोन इतर अन्य दक्षिणेकडचे राजघराणी होती, त्यांच्या कार्यकाळ काळामध्ये सुद्धा स्त्रियांसंदर्भातलं कुठल्या बनवणुकी, कुठल्या गोष्टी दिसून होत्या, तर त्याची चर्चा आपण करणार आहोत. त्यामुळे हे धडा समजून घेताना आपल्याला
तीन चार गोष्टी ज्या कळणार आहेत त्या अशा की यामुळे आपल्याला अ, अ, आपल्याला विविध गोष्टी समजून येतील, उमजून येतील. ओके. प्रामुख्याने हा धडा समजून घेताना आपण इसवी सन पूर्व 300 ते इसवी सन 800 या कार्यकाळामधल्या स्त्रियांच्या स्थितीच्या संदर्भात भाष्य करणार आहोत. ठीक आहे. त्यामुळे हा जो काळ आहे या काळामध्ये बऱ्याचशा उलथापालथी घडतात आणि हाच काळ आहे की जो मौर्योत्तर काळ, गुप्ता काळ, गुप्तोत्तर काळ किंवा मध्यपूर्व म्हणून ओळखला जातो. आणि नंतरच्या काळामध्ये आणि नंतरच्या परिस्थितीमध्ये विशेषतः 10व्या शतकाच्या अगोदर तो संक्रमणावस्थेचा काळ म्हणून ओळखला जातो. त्यामुळे इसवी सन पूर्व 300 ते इसवी सन 800 आणि हाच काळ खरं तर म्हणजे याच्या 5व्या 6व्या शतकाचा जो काळ आहे तो खरं तर गुप्ता साम्राज्याचा ऱ्हासाचा सुद्धा काळ आहे. त्यामुळे एका बाजूला गुप्ता साम्राज्याचं विघटन होत जातंय आणि वेगळ्या पद्धतीच्या स्थानिक राज्यकर्ता वर्ग त्यांचं त्यांचं स्वातंत्र्य आपापल्या पद्धतीने घोषित करण्याचा प्रयत्न करतात. आणि या सगळ्या गुप्त साम्राज्य लयास जाण्याच्या काळामध्ये आणि इतरही काळाच्या संदर्भामध्ये स्त्रियांच्या हालाखीच्या स्थितीमध्ये नेमके काही बदल झाले की नाही झाले हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. आणि तो हा जो काळ आहे म्हणजे याच काळाच्या संदर्भात आपण व्यापार आणि शहरीकरण ही एक संकल्पना समजून घेतली आणि त्याच काळाच्या संदर्भात आपण स्त्री विषयक परिस्थिती आणि स्त्री इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अजून एक महत्त्वाचं उद्दिष्ट की यामुळे आपल्याला प्राचीन भारताच्या संदर्भातल्या विवाहाच्या संकल्पना, वैधव्याच्या संकल्पना, पुनर्विवाहासारखी चालीरीती, शिक्षणाच्या पद्धती इत्यादी गोष्टींची जाण होईल. त्याचबरोबर मालकी हक्क महिलांचे मालकी हक्क त्याच्या स्थितीचे मूल्यांकन करणं सुद्धा आपल्याला सोपं जाईल किंवा या सगळ्या घड्या समजल्याच्या नंतर या सगळ्या ते खाचं कळके आपल्याला उमजतील अशा पद्धतीचा एक महत्त्वाचं उद्दिष्ट समजलं. आणि सगळ्यात महत्त्वाचा किंवा एक वेगळ्या पद्धतीने आकर्षित असा जो काय स्त्री अभ्यासातला किंवा स्त्री इतिहासातला पात्र आहे म्हणजे इतिहास म्हणून ते होतं गणिका. तर नेमकं या काळामध्ये गणिकांकडे कसं बघितलं गेलं, गणिकांना कशा पद्धतीने समजून घेतलं याचा सुद्धा आपल्याला उलगडा किंवा त्याची सुद्धा आपली समज तयार होईल अशी अपेक्षा असं उद्दिष्ट हे प्रकरण तेव्हा बनवताना लक्षात ठेवलेलं आहे किंवा लक्षात ठेवलेलं आपल्याला दिसून. त्यामुळे त्याचबरोबर म्हणजे गणिका, विवाहामधल्या स्त्रिया, रॉयल हॅरममधल्या स्त्रिया किंवा राजदरबारातील स्त्रिया या सगळ्या पुन्हा त्यांच्या श्रमाशी संबंधित असलेल्या स्त्रिया होत्या. तर त्याचबरोबर स्त्रियांसंदर्भातली शिक्षण, मालकी हक्क, विधवा हक्क आणि इतर विवाह यांच्या प्रवेशासंदर्भातलं भाष्य किंवा ह्या सगळ्या ज्या गोष्टी हे सगळ्या ज्या बिंदू आहेत हे सुद्धा हा प्रकरण अभ्यासल्यानंतर आपल्याला उमजून येईल. आणि महिलांची स्थिती म्हणजे प्राचीन भारतीय महिलांची स्थिती या संपूर्ण अभ्यासक्रमामध्ये परिभाषित करण्यात आली, तिचं सिद्धांकन करण्यात आलं आणि यामुळे आपल्याला प्राचीन भारतातील स्त्री अभ्यास किंवा प्राचीन भारतातील स्त्रियांच्या स्थितीवर प्रकाश टाकतच हा एक नवीन पद्धतीचा दृष्टिकोन आपला याच्यामुळे अवगत होईल. त्यामुळे पुन्हा नक्षलमध्ये ह्या धड्यानंतर आपण इसवी सन पूर्व 300 ते इसवी सन पूर्व 800चा या दरम्यानच्या काळातल्या स्त्रियांची स्थितीची आपल्याला जाण होईल. विधवा, विवाह, पुनर्विवाह, शिक्षण, मालकी हक्क आणि इत्यादी संदर्भामध्ये महिलांच्या स्थितीचे मूल्यांकन आपण करायला शिकणार आहोत. त्याचबरोबर गणिकांच्या संदर्भातली जी काही सामान्य मान्यता, सामाजिक समज होती ते जे परसेप्शन होतं, ती जी काय गोष्ट आहे ती सुद्धा आपण समजून घेतो. त्याचबरोबर शिक्षणामध्ये, मालकी हक्कांमध्ये, विधवांमध्ये, विवाह आणि इतर सगळ्या गोष्टींमध्ये महिलांचं स्थान नेमकं काय आणि या सगळ्याच्या आधारावर आपण स्त्रियांना कशा पद्धतीने परिभाषित केलं याचा सुद्धा दाखला किंवा याची सुद्धा एक महत्त्वाची ओळख आपल्याला या सगळ्या प्रकरणामध्ये होती. त्यामुळे मरणोत्तर कालखंडामध्ये आपल्याला खरं तर समाजाचं काही प्रमाणामध्ये एकीकरण असलेलं दिसून येतं की जे एका विशिष्ट तात्कालिक संदर्भामध्ये सुद्धा असेल.
कारण मौर्योत्तर समाजाचा एकीकरणाचा जो काळ होता आणि नंतरच्या काळामध्ये सुद्धा इतर आक्रमणांचा, इतर राज्यांचा, इतर राजवंशाचा सुद्धा काळ आपल्याला दिसून येतो की ज्यामध्ये इंडो ग्रीक आहेत, शक आहेत, पार्थियन आहेत, कुशाण आहेत, ओके, इत्यादी संपूर्ण जे काही समूह, ऐतिहासिक समूह म्हणून गणले गेले, ते ऐतिहासिक समूह हे खरं तर मौर्योत्तर वर्ण समाजाच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचे राजकारण. त्यामुळे गुप्त काळामध्ये खरं तर आपल्याला हे ज्या काही भारतामधल्या जाती व्यवस्था आणि स्त्रियांच्या संदर्भातली स्थिती आहे, याच्यासाठीचा अत्यंत पोषक काळ आणि काळ म्हणजे गुप्त काळ. कारण गुप्त कालखंडामध्ये याच्यावर एक वेगळं सामाजिक भाष्य करण्यात आलेलं आहे आणि असंही एक आर्ग्युमेंट आहे की गुप्त कालखंडामध्ये म्हणजे विविध जाती ज्या अस्तित्वात होत्या त्या पोटजातींमध्ये वाढलेल्या आपल्याला दिसून येतात. त्याच कालखंडामध्ये म्हणजे गुप्त साम्राज्याचा भाग म्हणून आपल्याला असं दिसून येईल की त्या काळात जातीच्या संदर्भातला एक पदानुक्रम म्हणजे हायरार्की किंवा एक उतरंड आपल्याला लक्षात येईल की जे खरं तर अशा पद्धतीचे जे काही विषय आहेत उतरंडीचे आणि इतर गोष्टी, ते खरं तर आपल्याला कोणत्याही सामाजिक संरचनेमध्ये किंवा आर्किओलॉजिकल किंवा त्या सगळ्या एखाद्या संस्थेचं जे काही ते काही जाळं आहे त्याच्याद्वारे सुद्धा आपल्याला तो पदानुक्रम दिसून येऊ शकतो. त्यामुळे जातीय संदर्भातला जो पदानुक्रम आहे, जातीय संदर्भातलं जे काय उतरंडीचं मानक आहे, त्याची चर्चा खरं तर या संदर्भात होते होणं अपेक्षित आहे. त्याच्यामुळे या काळामध्ये म्हणजे भारतीय समुदाय समाज हा एक अत्यंत वेगळ्या पद्धतीच्या संस्थेने बनलेला आहे. ती संस्था म्हणजे जातसंस्था. त्यामुळे जातसंस्थेमध्ये नागरिकांना खरं तर समान दर्जा नाही. प्रत्येक जातीच्या नागरिक हे त्यांच्या पद्धतीचं पद्धतीने पुढे जाताना आपल्याला दिसून येतं. त्यामुळे विविध जात समूहातले जी काही मंडळी आहेत, त्या विविध जात समूहातल्या मंडळींवरती चर्चा करून त्या काळात जातीय हायरार्की, जातीय उतरंड नेमकी कशी होती, म्हणजे शास्त्रशुद्ध पद्धतीने कशी होती, हे सुद्धा आपल्याला या सगळ्या प्रकरणातून समजून येतं. आणि त्यामुळे त्या काळामध्ये संपूर्ण समाज हा जाती व्यवस्था मानत होता. म्हणजे गुप्ता साम्राज्य खरं तर वैश्याचं साम्राज्य किंवा वैश्य समूहाचं साम्राज्य म्हणून ओळखलं गेलं. पण तरी सुद्धा म्हणजे जाती नंतरच्या काळामध्ये हळूहळू जाती व्यवस्थेची पकड ढिली होत गेली, परंतु अस्पृश्यतेची पकड थोडीशी वाढत गेलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे सदा सर्व काळ काही माणसं फक्त जातीचाच विचार करत होते असं नाही, तर त्याच्यामध्ये सुद्धा एक वेगळ्या पद्धतीचे शुद्धतावादी अप्रोच, दृष्टिकोन आणि जातीय संदर्भातले न्यायनिवाडे किंवा या सगळ्या संदर्भामध्ये हा मुद्दा आपल्याला मांडता येईल. त्याचबरोबर समजा धर्मशास्त्रीय चौकटीतून जर या सगळ्या प्रकरणाकडे बघितलं तर जात बाहेर व्यवहार केल्यानंतर त्याला धर्म बाहेर खाली त्या धर्माच्याही पलीकडे टाकण्याचं एक महत्वाचं दृष्टिकोन शासकीय वर्ग हा बाळगून, त्यामुळे ज्या जातींनी त्याच्या जातीच्या बाहेर गोष्टी केल्या त्याच्या शुद्धतेचे सुद्धा धर्मसंमत असा मार्ग हिंदू धर्मामध्ये अस्तित्वात होता. आणि त्यामुळे त्या जातीचं शुद्धीकरण करणे या अत्यंत महत्वाच्या पद्धतीच्या म्हटलं गेलं तर एक चालीरीत एक कथा परंपरा गुप्ता कालखंडामध्ये आपल्याला आढळून येते. त्यामुळे एकीकडे गुप्ता कालखंडामध्ये जातीची उतरंड आहे पदानुसारची, आणि दुसऱ्या बाजूला ज्यांना पुन्हा समजा मधल्या काळामध्ये म्हणजे या परकीय जे काय आले इंडो ग्रीक शक पार्थियन कुशाण त्यांच्या आक्रमणामुळे जर समजा कुणी जबरदस्ती कोणत्याही धर्मामध्ये त्यांच्या जातीला परावर्तित केला असतं तरी सुद्धा त्याला परत शुद्ध करण्याची प्रथा किंवा परंपरा या काळात निर्माण झालेली आहे. त्याचबरोबर आपण व्यापार आणि शहरीकरण समजून घेताना असं म्हटलं गेलं होतं की या काळामध्ये गुप्ता आणि गुप्तोत्तर कालखंडामध्ये जमीन दान देण्याची, जमीन अनुदानाची प्रथा ही एक प्रचलित प्रथा म्हणून निर्मिती होती. आणि त्या प्रथेने खरं तर त्या काळातल्या राज्य निर्मितीला फार हातभार लावलेला दिसतो. ओके, त्यामुळे स्टेट फॉर्मेशन जे होतं म्हणजे ते साऊथ इंडियातलं असो किंवा सेंट्रल इंडियातलं, ते स्टेट फॉर्मेशन आणि स्त्रिया आणि सामाजिक संरचनेमधले होणारे बदल याचा एक घनिष्ठ संबंध आपल्याला दिसून येतो. त्यामुळे गुप्ता कालखंडामध्ये असलेलं
आणि गुप्तांपुरतच मर्यादित असलेला हा जो काही जमीन अनुदानाचा प्रकार होता, तो नंतर गुप्तानंतरच्या काळखंडामध्ये सुद्धा वाढला आणि तो नंतर सातवाहन, पल्लव, पांड्या इत्यादी इत्यादी जी काही राजघराणी होती त्यांनी सुद्धा जमीन अनुदानाच्या संदर्भातल्या गोष्टी पुढे कॅरी फॉरवर्ड किंवा पुढे चालू ठेवल्या. आणि ही जी प्रक्रिया आहे म्हणजे जमीन अनुदानाच्या संदर्भातून घडून येणारी जी प्रक्रिया आहे त्याच्यामुळे खरं तर दक्षिणेकडच्या राज्यव्यवस्थेच्या उभारणीचा पाया रचला गेला किंवा त्याच्यातून एक राज्याची निर्मिती स्टेट फॉर्मेशन होताना आपल्याला दिसतं. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये स्त्रियांसुद्धा एक महत्त्वाची भूमिका वठवलेली दिसते, कारण राज्य निर्मितीमध्ये अत्यंत कळीची भूमिका ही स्त्रिया घेताना दिसतात किंवा स्त्रियांकडून घेतली जाते. म्हणजे जर समजा राजा पुरुष असेल तर पुरुषांकडून स्त्रियांच्या भूमिका समजून घेतल्या गेलेल्या आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर याच काळामध्ये स्त्री पुरुष वर्तणुकीच्या संदर्भातलं भाष्य आपल्याला असंख्य धर्मग्रंथांमध्ये, हिंदू धर्मग्रंथांमध्ये, इतरही धर्मग्रंथांमध्ये दिसून येतो. कारण इतर धर्मग्रंथांमधल्या असलेल्या नैतिक मूल्य, इतर धर्मामध्ये असलेल्या लिंगभावाच्या संदर्भातलं भाष्य वेगळं आणि इथल्या धर्मशास्त्रात दृष्टिकोनातून स्त्री पुरुषाच्या संदर्भातलं शास्त्र वेगळं. त्यामुळे कारण आपल्याकडचे जे धर्मग्रंथ आहेत किंवा आपल्याकडचे जे धर्मग्रंथ आहेत ते लिंगभावाला एक किंवा त्यामध्ये लिंगभाव शब्द वापरल्याच्या नंतर तो स्त्रियांचा इतिहासाला लावता येतो आणि इतरही अनेक फेमिनिस्ट थेरीजला लावता येतो. त्यामुळे यांनी लिंगभावाला एक वेगळ्या पद्धतीची सामाजिक श्रेणी म्हणून बांधलेलं आपल्याला दिसून येतं. सुमारे इसवी सन पूर्व 300 ते इसवी सन 800 आणि या सगळ्या संदर्भामध्ये ह्या जे काही महत्त्वाच्या राजकीय नावं आहेत त्यामध्ये आपल्याला गुप्त आहे, पुष्यभूती आहे, वाकाटक आहे, सातवाहन आहे, बदामी, चालुक्य आहेत, संगम आहे, संगमानंतरचे युद्ध आहे, पांड्या आहे, पल्लव आहे इत्यादी सगळ्या याच्यामध्ये स्त्रियांचं प्रमाण आपल्याला म्हणजे ओव्हरऑलशिपमध्ये बघितलं तरी असलं जरी समजा ते प्रातिनिधिक असलं तरी त्याच्यातून स्त्रियांचा इतिहास रचण्यासाठी एक महत्त्वाची भर पडलेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर स्त्रिया ह्या ज्या मानकांभोवती आपण त्याची चर्चा करण्यात केली अपेक्षित होती त्याच पद्धतीने इतरही महत्त्वाचे जे काही मानक आहेत तर तो स्त्री प्रश्न म्हणजे प्राचीन भारतातील स्त्री प्रश्न समजून घेताना उपयोगी पडतो. आणि त्यामध्ये महत्त्वाचा रोल किंवा एक महत्त्वाची भूमिका ठेवते ती एक वेगळी सामाजिक संरचना की ज्याला आपण पितृसत्ता असं. त्यामुळे सामाजिक प्रश्न म्हणून पितृसत्तेचा उदय झालेला आहे आणि त्याला रिॲक्शन म्हणून फेमिनिझम सुद्धा म्हणजे प्राचीन भारताच्या संदर्भाचा अन्वयार्थ लावताना आपल्याला ते दिसून येतं. त्यामुळे पितृसत्ता आहे त्या काळामध्ये जिथे कुटुंब प्रमुख हे पुरुष आहेत म्हणजे पिता आहे, मॅट्रिलिनियल सोसायटी आहे ती पॅट्रिलिनियल अशी सोसायटी आहे. म्हणजे अतिप्राचीन म्हणजे जगाच्या अतिप्राचीन इतिहासामध्ये मॅट्रिलिनियल सोसायटीची उदाहरणं असलेली आपल्याला दिसून येते. मातृसत्ताक राज्य पद्धतीची उदाहरणं असं आपल्याला दिसून येतं. परंतु प्राचीन भारताच्या संदर्भात किंवा आपण ज्या कार्यकाळाच्या संदर्भात या सगळ्या चर्चा समजून घेण्याचा प्रयत्न करतो त्या काळामध्ये सोसायटी समाज हा पॅट्रिलिनियल समाज म्हणून ओळखला गेला, पितृसत्ताक समाज ओळखला गेला की ज्यामध्ये प्रत्येक कुटुंबाचा प्रमुख हा पुरुष आहे. प्रत्येक सामाजिक आणि राजकीय व्यवहाराचा केंद्रबिंदू हा पुरुष आहे. त्यामुळे या काळात म्हणजे प्राचीन भारताच्या इतिहासाच्या संदर्भात याला पितृसत्तेचा इतिहास सुद्धा गणला गेला. त्याचबरोबर दुसरा सामाजिक प्रश्न म्हणून जाती व्यवस्था आहे. ओके. आणि जाती व्यवस्था सुद्धा स्त्रियांवर वेगळ्या पद्धतीची बंधनं लागतात. ओके. म्हणजे कुणाशी लग्न करावं कुणाशी लग्न करू नये हे जे काही चालीरीत आपल्याकडे प्रचलित आहे ती खरं तर प्राचीन भारतामध्ये पासून त्याचं नीतिनियमन केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि त्यामुळे आत्तापर्यंत ह्या सगळ्या प्रथा या संपूर्ण भारतीय समाज पटलावर आल्या आणि त्यांनी त्याचा प्रतिकार सुद्धा केलेला आपल्याला दिसून येतो. विवाह हे सुद्धा एक महत्त्वाचं एकक आहे. म्हणजे कुणाशी विवाह करावा का करावा का नाही, विधवात्व विधवांकडे बघण्याचा दृष्टिकोन काय म्हणजे सगळ्या संपूर्ण स्त्रियांचं जे विश्व आहे ते पूर्ण पुरुष केंद्रित तिच्या नवरा केंद्रित असंच आपल्याला प्राचीन भारताच्या इतिहासापासून सुद्धा आढळून येतं. म्हणजे काही स्त्रिया ह्या अत्यंत वरचढ ठरल्या की ज्यांनी अशा पद्धतीच्या कुठल्याही चौकटी न पाळण्याचं ठरवलं होतं.
बहुपत्नीत्वाची, उपपत्नीत्वाची तिथल्या शासकीय वर्गाला अनुमती असल्याचं आणि ती धर्ममान्य अनुमती असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर अत्यंत महत्त्वाची जी प्रथा होती भारतीय महासंदर्भात ती देवदासी. तिचं सुद्धा म्हणजे देवदासी म्हणजे देवांना वाहिलेल्या स्त्रिया किंवा देवांच्या भक्ती मार्गामध्ये लीन झालेल्या स्त्रिया, की ज्या खरं तर ज्यामध्ये एक कॉमन कन्सेंट घेतला गेलेला आहे. त्याच्यामध्ये शोषण किती काय हा जरी वेगळा मुद्दा असला तरी कन्सेंट आहे स्वतःहूनच देवाला दान केलेल्या किंवा देवाच्या चरणी अर्पण झालेल्या महिला या देवदासी म्हणून ओळखल्या गेलेल्या आपल्याला दिसून येतात आणि त्या सुद्धा एक महत्त्वाचा इंडिकेटर किंवा मानक आहे. त्यामुळे या सगळ्या जे काही महत्त्वाचे इंडिकेटर्स बघितल्याच्या नंतर आपल्याला गुप्त आणि पृष्ठभूत म्हणजे आता आपण जे काय स्त्रियांच्या संदर्भातल्या विवक्षितता लक्षणं आणि इतर गोष्टींची चर्चा करणार आहोत ते आपल्याला ऑलमोस्ट सगळ्या राजघराण्यांमध्ये ती वाकाटक असो, ती गुप्ता असो, गुप्तोत्तर असो, वर्धन असो या सगळ्यांमध्ये ते आढळून येतात. त्यामुळे गुप्त आणि पृष्ठभूतींचं एक नातं आहे आणि त्या नात्याची निर्मिती खरं तर स्त्रियांमुळे किंवा स्त्रियांना ज्या पद्धतीने म्हणजे स्त्रियांचे जे विवाह झाले ते राजकीय विवाह म्हणून गणले गेले. ते खरं तर सत्तेवर अधीनस्थ राहण्यासाठीचे कृत्या किंवा मुत्सद्देगिरीचा भाग म्हणून सुद्धा गुप्त आणि इतरही असंख्य राज्यांनी याच्याकडे बघितलं होतं. त्यामुळे त्या काळात मॅट्रिमोनियल रिलेशन्स विथ नेबरिंग कंट्रीज किंवा शेजारील राष्ट्राशी वैवाहिक संबंध असणं असंच होते आणि त्यामुळे ते वैवाहिक संबंध हे खरं तर पॉलिटिकल होते. त्यामुळे त्यांना राजकीय वैवाहिक संबंध किंवा युती म्हटलं गेलं याची. म्हणजे उदाहरणार्थ गुप्त साम्राज्य हे कितीतरी मोठ्या साम्राज्याचा भाग असतो. तरी गुप्तांनी सुद्धा पृष्ठभूती की जे ठाणेश्वरचे राज्यकर्ते होते ओके आणि पृष्ठभूतीचा मुलगा वगैरे याचे संबंध या दोन्ही घराण्यांशी असलेला संबंध हा विवाहातून गेलेला आहे किंवा विवाह हा एक महत्त्वाचा भाग आपल्याला दिसतो. म्हणजे गुप्त साम्राज्याचं वैवाहिक नातं हे खरं तर बिहारच्या म्हणजे वर्तमान बिहारच्या त्या काळातल्या वैशाली आणि इतर भागातल्या लिच्छवींशी होतं. त्यांची राजधानी वैशाली होती. त्यामुळे हे जे राजकीय वैवाहिक युती घडलेल्या आहेत त्याचा संबंध त्या काळातल्या स्टेट फॉर्मेशनशी राज्य निर्मितीच्या प्रक्रियेशी सुद्धा संबंधित आहे. आणि राहिला प्रश्न म्हणजे राजकीय किंवा अशा उच्च भूवर्गातल्या राजकीय वर्गातल्या स्त्रियांच्या आणि स्त्री संदर्भातल्या विचार विश्वासात तर आपल्याला असं दिसून येतं की लिच्छवी या नावामध्येच एक वेगळं स्त्रीसत्ताक किंवा एक वेगळ्या पद्धतीचा स्त्रीलिंगी आकार आपल्याला किंवा अनुभूती आपल्याला त्याच्यामध्ये होते. त्यामुळे लिच्छवी ही खरं तर वैशालीची राणी, परंतु या लिच्छवींशी त्या लिच्छवी राजघराण्याशी गुप्तांनी लग्न सोहळे किंवा लग्न एक युतीचा भाग म्हणून केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे चंद्रगुप्त पहिला आणि लिच्छवी साम्राज्याची कुमारी देवी यांचा विवाह झालेला आपल्याला दिसून येतो. ओके आणि खरं तर ह्या विवाहामध्ये स्त्रियांना एक राजकीय युती म्हणून बघितलं गेलेलं आपल्याला दिसून येतं. आणि याचा पुरावा म्हणून आपल्याला चंद्रगुप्त पहिला आणि कुमारदेवी यांच्या नाण्याचे प्रकार सुद्धा आपल्याला आढळून येतात. दुसऱ्या बाजूला समुद्रगुप्त समुद्रगुप्ताचं जे वर्णन आहे ते लिच्छवी दोहित्र म्हणजे लिच्छवीच्या मुलीचा मुलगा अशा पद्धतीने केलेलं आपल्याला दिसून येतं. तसंच रामवती गुप्त ही चंद्रगुप्त दुसऱ्याची मुलगी होती. तिचा माता गोत्राशी संबंध म्हणजे ज्याला धारणा गोत्र, माता गोत्राशी म्हणजे तिचं जे गोत्र होतं ते आपल्या मातृवंशाकडे म्हणजे जनरली गोत्र हे पित्याकडचं असतं, परंतु चंद्रगुप्त रामवती गुप्ताचं जे गोत्र होतं ते मातेकडून होतं की ज्याला धारणा गोत्र असं म्हणतात. त्यामुळे ही जी काय रामवती गुप्त ही जी गुप्त घराण्याशी संबंधित होतं, परंतु त्यांचं लग्न हे वाकाटक घराण्याशी लागलेलं होतं आणि वाकाटक हे सुद्धा खरं तर विदर्भ आणि वर्तमान महाराष्ट्रातल्या विदर्भ या रिजनमधला राजकीय समुदाय किंवा संप्रदायाचा होता. म्हणजे अशा पद्धतीच्या ह्या ज्या उदाहरणावरून आपल्याला राजकीय युती किंवा राजकीय घडामोडी किंवा राजकीय पद्धतीचे लग्न समारंभ घडलेले आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर कुपुस्त वर्मन की ज्याचा कार्यकाळ हा 435 ते 455 आहे. बनवासी जे वर्तमान कर्नाटकातले होते आणि कदंब शासकांशी संबंधित म्हणजे विशेषतः
कदंबाची मुलगी ही एका गुप्त राजकुमाराशी विवाहबद्ध झाल्याचे आपल्याला दिसून येतं. त्यामुळे वनवासी, कुकुस्तवर्मन आणि या सगळ्यांच्या ह्या सगळ्या जे काही शासक आहेत त्याच्यामध्ये अक्षरांशामध्ये विवाहबद्ध झाल्याचे आणि राजकीय विवाहबद्धता असल्याचे उदाहरण आपल्याला दिसून येतात. म्हणजे अलाहाबाद शिलालेखावरून आपल्याला त्या काळामध्ये असलेले कन्यादान आणि कन्योपनयन याचे सुद्धा अनुभूती किंवा याचा सुद्धा दाखला मिळतो. म्हणजे एका बाजूला उपनयन संस्कार की जे खरं तर पुरुष संबंधित होते, परंतु त्याला पर्यायी म्हणून कन्योपनयन असा सुद्धा एक संस्कार किंवा अशा पद्धतीने की ज्याला खरं तर लग्नामध्ये कन्या दान करून टाकलं. सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं तर लग्नामध्ये कन्याचं दान करणं हे कन्योपनयन म्हणून गणलं गेलं. त्याचा दाखला आपल्याला शिलालेखाच्या अलाहाबादच्या शिलालेखावरून होतो. त्यामुळे कन्या ही दान करण्याची प्रथा आपल्याला प्राचीन भारतापासून दिसून येते. त्यामुळे महिलांची स्थिती, महिलांची भेट ही खरं तर अपमान किंवा सलोख्याचा विषय या काळामध्ये म्हणजे ज्या काळामध्ये म्हणजे उदाहरण द्यायचं झालं की जो पराभूत राज्यकर्ता होता त्याचा त्याचा आणि जे त्या राज्यकर्त्यांच्या मुलामुलींचा लग्न सोहळे होण्याच्या सुद्धा असंख्य उदाहरणं आपल्याला दिसून येतात. त्यामुळे सामान्यतः युद्धानंतर पराभूत शासकाच्या शाही घरातील एक महिला सदस्य विजयी राजाच्या रॉयल हॅरममध्ये किंवा दरबारी स्त्रियांमध्ये ती गेलेली आपल्याला दिसून येते किंवा वाटलेली आपल्याला दिसून येते. अशा पद्धतीच्या प्रथा प्रचलित आपल्या असलेल्या दिसून येतात. त्याचबरोबर अधीनस्थ जो शासक आहे त्यानेही आपल्या अधिपतीच्या मुलीशी लग्न केल्याचे दाखले देतात. त्यामुळे पराभूत राजाने, विशेषतः पराभूत राजा या युद्धामध्ये त्याने हर्षाच्या मुलीशी लग्न केल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे एका बाजूला ह्या सगळ्या घडामोडी जर बघता आपल्याला असं दिसून येते की या सगळ्या स्त्रिया खरं तर एका वेगळ्या राजकीय पटलावरच्या सुरट्या ठरतायत की काय. त्यामुळे एका बाजूला महिला अशा पद्धतीने उच्च पदावर म्हणजे राजकीय प्रक्रियेचा भाग म्हणून त्यांना एक वेगळा ॲक्सेस मिळतो, परंतु त्यांना सत्तेचं खरं स्थान त्यांना मिळत नाही. सगळा जो काही विचारविश्व आहे स्त्रियांचं ते नवरा केंद्रित वर्तणुकीमध्ये असल्यामुळे नवरा गेल्यानंतर, मेल्यानंतर, विधवा झाल्यानंतर त्याने सुद्धा त्यांच्यासोबत सती जाणं असा एक प्रकार होता आणि या सगळ्या सती, कन्यादान आणि इतरही गोष्टींना धर्ममान्यता होती, धर्माने व्हॅलिडेशन केलेलं होतं. त्याचबरोबर रॉयल हॅरम की ज्या दरबारी पद्धतीच्या स्त्रिया होत्या त्यामध्ये म्हणजे दरबार हा खरं तर राजाचा आणि राजाने बहुपत्नीत्वाचा सराव केलेला आपल्याला दिसून येतो. तर राजा हा बहुपत्नीत्वाशी संबंधित असल्याचे असंख्य उदाहरणं आपल्याला दिसून येतात. त्या दरबारामध्येच अशा दरबारी स्त्रिया होत्या की ज्या रिझवण्यासाठी किंवा ज्या वेगळ्या पद्धतीने म्हणजे गणिका आहे म्हणजे विशेषतः वात्सायन या स्त्रियांचं जे वर्गीकरण करतो म्हणजे स्त्रियांची स्थिती समजून घेता म्हणजे आपल्याला गरजेचं आहे. त्यामध्ये तो बायका म्हणतो. पुनर्विवाहित विधवा त्यामध्ये असतात या रॉयल हॅरममध्ये किंवा दरबारी स्त्रियांमध्ये. दरबारी स्त्री म्हणून ओळखलं ज्यांची असते त्यांच्यामध्ये गणिका असतात. उपपत्नी असतात म्हणजे राजाची एक मुख्य पत्नी आणि उपपत्नी की ज्याला अभ्यंतरिका असं म्हटलं गेलं. त्याचबरोबर काही नट्या असतात, अभिनेत्री असतात की ज्याला नाट्यकह असं म्हटलं गेलेलं आहे. आणि हे सगळे दाखले आणि स्त्रियांबद्दलचे जे वर्गीकरण आहे ते आपल्याला वात्सायन सांगतो. आणि पितृसत्ता आहे. पितृसत्तेनुसारचा पदानुक्रम आहे म्हणजे डेझिग्नेशनच्या ऑर्डर्स आहेत. त्याचबरोबर आपल्याला भाषाने लिहिलेलं आणि इतर ज्या गोष्टी आहेत म्हणजे त्याच्यातून आपल्याला स्त्रियांचे विविध प्रकार कळतात. म्हणजे भाष्याने जे काय लिहिलं होतं त्यामध्ये अभ्यंतरा हा एक प्रकार आहे की ज्यामध्ये त्या घरगुती स्त्रियांचा प्रकार आहे. ज्यामध्ये त्यामध्ये चांगल्या कलंकित किंवा कुटुंबातून आलेल्या स्त्रिया या अभ्यंतरा या वर्गात किंवा असतात. त्याचबरोबर काही सार्वजनिक स्त्रिया की ज्यांना राजकीय उपकार मिळाले नाहीत किंवा राजकीय लाभ मिळाले नाहीत अशा पद्धतीच्या सार्वजनिक स्त्रियांची एक कोटी आपल्याला सांगितलेली आहे. आणि बह्यंतरा आणि मिश्र प्रकार जे भारताच्या नाट्यशास्त्रामध्ये सुद्धा त्याचे उल्लेख आपल्याला आढळतात. गणिका ही खरं तर एलिट कोर्सन किंवा वर्तमान संदर्भातली प्रॉस्टिट्यूट किंवा वेश्या अशा अंगानेच वापरली किंवा बघितलं गेलं गणिकांकडे. आणि गुप्ता सोसायटीमध्ये खरं तर ह्या दरबारी स्त्रिया गणिका म्हणून सुस्थापित झालेल्या आपल्याला दिसून येतात.
आणि याचे सगळे दाखले आपल्याला तत्कालीन जे कामसूत्र आणि जे वात्स्यायनाने लिहिलेलं कामसूत्र, शूद्रकाने लिहिलेलं मृच्छकटिकम हे नाटक आणि ऋतुसंहार आणि कालिदासाचं मेघदूत या सगळ्या समकालीन साहित्यांमध्ये गणितांची वर्णनं आपल्याला दिसून येतात. आणि म्हणजे वात्सायन हा स्वतःच विशिष्ट म्हणजे पुरुषांना रिझवण्यासाठीच्या 64 कलांचे कला प्रकार स्त्रियांकडे असू शकतात अशा पद्धतीचं वर्णन करतो. यामध्ये नृत्य, गायन इत्यादी इत्यादी. त्याचबरोबर चारुदत्त हे जे नाटक आहे यामध्ये वसंत सेना आणि याचे सुद्धा दाखले आपल्याला मिळतात. श्रीमंत गणिका म्हणून त्याचबरोबर एका बाजूला गणिका ह्या वैश्या म्हणून जरी गणल्या गेलेल्या असल्या तरी ज्या श्रीमंत गणिका होत्या त्यांनी विविध पद्धतीचे बांधकाम किंवा कन्स्ट्रक्टिव्ह कामं सुद्धा आपल्याला केलेली दिसतात. विशेषतः बऱ्याचशा श्रीमंत गणिकांनी मंदिरांची चैत्य उभारली, पाण्याच्या टाक्या बांधल्या, पूल बांधले. ओके. त्याच ज्या श्रीमंत गणिका आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणात ब्राह्मणांना दान दिले, गायी दान दिल्या. त्याच पद्धतीने श्रीमंत असल्यामुळे त्या गणिकांकडे कर भरण्याएवढी संपत्ती असायची, त्यामुळे राज्याचा महसूल या गणिकांमुळे वाढलेला आपल्याला दिसून येतात. त्यामुळे राजे आणि सगळे श्रेष्ठ आणि सामान्य पुरुषांकडून म्हणजे राजे समाजामधला एक श्रेष्ठ वर्ग आणि सामान्य पुरुष या सगळ्यांकडून गणिकांचं शोषण केलं जायचं असा दाखला आपल्याला बाणभट्ट की ज्याने हर्षचरित्र लिहिलं त्या हर्षचरित्राच्या बाणभट्टामध्ये दिसून येतो. विवाह, विधवा विवाह आणि पुनर्विवाह ह्या विवाहाच्या सुद्धा प्राचीन भारतातल्या काही परंपरा आपल्याला समजून येतात. विशेषतः ह्या सगळ्या संपत्ती भूक आणि बहुपत्नीक प्रकार विधवांच्या संदर्भात किंवा विवाहाच्या संदर्भात होते. त्यामुळे आणि विशेषतः हे सगळे उच्च जातीच्या संदर्भातले प्रकार आपल्याला दिसून येतात. म्हणजे मनुस्मृती जी आहे की जी खरं तर या सगळ्या लिंगभाव आणि स्त्रियांच्या संदर्भातले भाष्य करते. त्यांनी 8 प्रकारचे लग्नाचे प्रकार सांगितले. त्यामध्ये ब्रह्म, दैव, आर्ष, प्रजापत्य, असुर, गंधर्व विवाह, राक्षस विवाह, पैसाचा विवाह वगैरे वगैरे. यातले 4 विवाह जे आहेत सुरुवातीचे 4 विवाह ब्रह्म, दैव, आर्ष, प्रजापत्य हे समाजमान्य आहे किंवा ते दैव म्हणजे वडिलांनीच अशा पद्धतीच्या विवाहाला अनुमती दिली आहे. इतर जे प्रकार आहेत ते थोडेसे दुर्गुण टाईपचे प्रकार आहेत. त्यामुळे या सगळ्यातून आपल्याला असं दिसतं की त्या काळामध्ये सुद्धा आंतरजातीय विवाहाचे प्रकार होते. विशेषतः जे अनुलोम विवाह, प्रतिलोम विवाह इत्यादी इत्यादी. त्याच पद्धतीने याज्ञवल्क स्मृती जी आहे त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की यौवन म्हणजे तारुण्य स्त्रियांचं तारुण्य अवस्था येण्याच्या अगोदर पौगंडावस्था येण्याच्या अगोदरच विवाह झाला पाहिजे. त्याचबरोबर हा संपूर्ण समुदाय जो प्राचीन भारताचा काळ होता त्यामध्ये हुंडा पद्धतीही प्रचलित होती. काही विधी शुद्धता सुद्धा होतात आणि आंतरजातीयतेमुळे वर्णसंकर आणि वर्णसंकर सुद्धा फैलावण्याच्या शक्यता आणि त्याच्याबद्दलच्या रूढी आणि परसेप्शन्स त्याबद्दलचे होते. त्यामुळे उच्च जातीय स्त्रिया त्याची लैंगिकता, प्रजनन क्षमता इत्यादी इत्यादी या सगळ्याचं नियंत्रण धर्म मान्यतेने केलं जावं अशा पद्धतीची मतं होती. त्याला स्त्री भाव असं म्हटलं गेलं. मनु स्वतःच असं म्हणतो की मनुस्मृतीमध्ये की जे लहान मुली आहेत त्यांचं संरक्षण पित्याने करावं आहे. तरुण मुली किंवा तरुण स्त्रियांचं संरक्षण हे त्यांचे नवरे करतील आणि वृद्धावस्थेतल्या स्त्रियांचं संरक्षण हे त्यांचा मुलगा करेल. त्यामुळे सगळीकडे हा पुरुष सगळ्या स्त्रियांच्या भोवती एक संरक्षक म्हणून उभा राहील असं मनुचं म्हणणं आपल्याला मनुस्मृती आणि इतर ग्रंथांमध्ये दिसतं. त्याचबरोबर शिक्षण, व्यवसाय, मालकी हक्क आणि इतर सगळ्या गोष्टी